विद्वांनी ठरविले सौंदर्य लेणे तर घालायचेच, शपथही घेतली। विधवा परिषद सामाजिक बदलाची नांदी ठरेल, प्राध्यापक डी.एस. लहाने। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मलकापुरात विधवा परिषद पार पडली। मानस फाउंडेशनचे प्राध्यापक डी.एस. लहाने यांच्या संकल्पनेतून जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संतोष रायपुरे यांच्या पुढाकारात आयोजित करण्यात आलेली ही महिला परिषद आगळीवेगळी ठरली आहे। परिषदेत एकल महिलांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली। विधवा महिलांनी स्वतःच्या उन्नतीसाठी जाचक रूढीबंधने झुगारून पुढे यावे, स्वयंस्फूर्तीने विधवा महिला परिषदेला हजेरी लावत आहे, त्यामुळे या विधवा परिषदा इतिहासामध्ये नोंद होतील अशाच आहेत। ही सामाजिक बदलाची नांदी असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक डी.एस. लहाने यांनी यावेळी केले। विधवांनी पतीच्या निधनानंतर सौंदर्य लेणे तर घालायचेच अशी शपथ देखील या परिषदेमध्ये घेण्यात आली। त्यामुळे मलकापुरातील विधवा परिषद सामाजिक बदलाची नांदी ठरली आहे। विधवा महिलांच्या जीवनात उजेड पेरण्यासाठी भातृ मंडळ मलकापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी समाजसेविका शीलाताई संभारे होत्या, तर संतोष रायपुरे, गटविकास अधिकारी वेदिका सरजाने व तहसीलदार चव्हाण विद्या तायडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती लाभली होती। माझे नाव शोभा चंद्रमुळे, गाव सेलापूर आणि मी पण विधवा महिला आहे। मी 26 वर्षाची असताना माझे मागास वाढेल आहे, 2 मुलं आहेत आणि मुलं पण शिकतात, अजून त्यांना नोकरी सुद्धा नाही आहे। नोकरीसाठी फॉर्म भरतात पण सर्वजण पैसे भरूनच नोकरी करतात, त्याच्यामुळे आमची गरिबाची मुलं अजिबात नोकरीला लागत नाही। आणि 6 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आजही आमच्या एकल महिलांची, ज्या एकल महिला आहेत, विधवा असतील, घटस्फोटित असतील, परित्यक्त असतील, या महिलांची स्थिती मात्र निश्चितपणे चांगली नाही, हे आपल्याला खेदानं सांगावंसं वाटतं। तुम्ही जर विचार केला, एखाद्या मुलीचं लग्न झालं, त्या मुलीचं लग्न झाल्यानंतर आपण तिला म्हणतो की आमच्या घरामध्ये लक्ष्मी आली, तिचं स्वागत करत असं तर सोनियाच्या पावलानं लक्ष्मी घरात आली असं आपण म्हणतो, तिला लक्ष्मीचा दर्जा देतो, देवीचा दर्जा देतो, तिला पवित्र मानतो। आज महिला आपण पाहिला, शेतमजुरापासून देशाच्या उच्च पदापर्यंत महिला पोहोचलेल्या आहेत। या देशामध्ये आपण पाहिलेलं आहे, भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी हे देश चालवलेला आहे। भारताच्या पहिल्या राष्ट्रपती